राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारलेली आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। यामध्ये अल्पमुदत, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीची अखेर 5 लाख रुपये खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। आजच यादीत नाव तपासा। नेमकी बातमी काय आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज होणार पैशांचं वितरण, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आणि ज्यांना आता नवीन कर्ज घ्यायचं आहे त्यांना देखील सरकारने दिली आहे गुड न्यूज। तेव्हा बातमी सविस्तर बघूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आणि दिलासादायक आहे। गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून ज्या कर्जमाफीच्या निर्णयाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। होय, महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सोमवार दिनांक 30 जूनपासून कर्जमाफीच्या लाखो रुपयांच्या निधीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू झाले आहे। सोशल मीडियावरती सध्या अनेक चर्चा सुरू आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही अफवा न सांगता मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय घोषणा केली, या पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत याची सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या कशी पाहू शकता हे दाखवणार आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही चुकूनही काही भाग स्किप केला तर कदाचित तुमच्या महत्त्वाच्या माहितीचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला ती सरकारी लिंक देणार आहे जिथे जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष व्यक्त केला जात आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी एक अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत या कर्जमाफी योजनेबद्दल माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की आमच्या शेतकऱ्यांनी संकट काळामध्ये संयम ठेवला आहे। आता त्यांना पुन्हा पायावर उभं करणं ही सरकारची जबाबदारी आहे। बघूया या योजनेची नेमकी काय आहे ठळक शेतकऱ्यांसाठी वैशिष्ट्ये। शेतकऱ्यांना प्रत्यक्ष थेट लाभ मिळणार। हे 2 लाख रुपये कोणा मध्यस्थाला मिळणार नाहीत, तर थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहेत। प्राधान्य, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2020 ते 2025 या कालावधीत थकबाकीत होते त्यांना या योजनेचा प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। पारदर्शकता, यादीमध्ये कोणाचेही नाव सुटणार नाही आणि चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही अशी ग्वाही अशा प्रशासनाने काम चोख बजावलं आहे। अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की पैसे जमा झाले की नाही हे कसे करणार। तर मित्रांनो, सरकारकडून तुम्हाला एक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS पाठवला जात आहे। जर तुम्हाला अजून SMS आला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहे। यादी कशी तपासावी, तेव्हा आता अनेकांना प्रश्न पडला असेल की माझे नाव यादीत आहे की नाही, ते कसे पाहायचे। हे खूप सोपे आहे। पहिली पायरी, सर्वप्रथम सरकारी अधिकृत पोर्टलवर जा। त्यामुळे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। शेतकरी कर्जमाफी यादी 2026 असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। तिसरी पायरी, तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा। चौथी पायरी, सर्च बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची नावानुसार यादी ओपन होईल। मित्रांनो, अनेक ठिकाणी बनावट लिंक फिरत आहेत, त्यावर क्लिक करून तुमची खाजगी माहिती शेअर करू नका। मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, जिथे तुमचा डेटा सुरक्षित राहील। जर यादीत तुमचे नाव नसेल तर निराश होऊ नका, कारण दर 3 दिवसांनी ही यादी अपडेट केली जात आहे। अनेक कमेंट्स येत आहेत की माझ्या खात्यात पैसे आले नाहीत, मी काय करू। मित्रांनो, यासाठी तुमचे KYC अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे आधार, KYC नसेल, तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर मात्र तुम्हाला तुमचे पैसे अडू शकतात। त्यामुळे जवळच्या बँकेत जाऊन एकदा KYC पूर्ण करून घ्या। ज्याच्यावर आधीपासूनच काही तांत्रिक कारणामुळे कर्जमाफी रोखली गेली होती
त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. तो नंबर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, ही केवळ कर्जमाफी नाही तर तुमच्या कष्टाचा सन्मान आहे. सरकारकडून ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेली सगळ्यात मोठी बाब आहे. या सगळ्या बाबीमुळे शेतकरी बांधव अतिशय मोठ्या प्रमाणात खुश होतील. ही देखील महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुमचे 2 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये जमा होतील आणि ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असेल. आता कोणकोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला हे पैसे वितरित होतील ते देखील आपण पाहूया. सुरुवातीला मराठवाड्यातील साधारणतः छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि जालना या 4 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील. टप्प्याटप्प्याने पुढील 4 जिल्हे मराठवाड्यातील ते देखील लवकरच येतील. त्यानंतर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि वर्धा या 5 जिल्ह्यामध्ये विदर्भात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. कोकणामध्ये आपण गेलो, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 3 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वाटप चालू झालं आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू होत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहायला गेलं, नाशिक, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यात या पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर उरलेले बाकीचे जिल्हे पुढच्या काही दिवसात म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये हे सुरू होईल. मित्रांनो, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सरकारने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं ठरवलं असून संपूर्ण शेतकऱ्यांना एकाच वेळेस लाभ मिळणं कठीण असल्याकारणाने त्यांनी पायऱ्या बनवल्या आहेत. या सगळ्यामुळे शेतकरी बांधवांना याचा खूप मोठा फायदा होऊ घातला आहे. शेतकरी मित्रांनो, ही केवळ कर्जमाफी नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरकारने केलेला मोठा प्लॅन आहे. महाराष्ट्रात वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप मोठा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो कलंक पुसण्यासाठी सरकारने हे उचललेलं मोठं पाऊल आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा कर्ज देखील घेणार नाही, यासाठी सरकारने खूप मोठा हा प्लॅन आखलेला होता. आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना सरकार पाठीशी राहणार ही देखील बाब आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कष्ट समान आहे. सरकारकडून मिळणाऱ्या 2 लाख रुपयांच्या मदतीमुळे अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती व्यवसायाला पुन्हा नवीन चालना देण्यास मदत होईल. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गावातील सर्व शेतकरी ग्रुप्सवरती व्हिडिओ नक्कीच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला त्याचा हक्काचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा. आमच्या टीमकडून आम्ही सर्वांच्या कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा अशा सरकारी योजनांच्या खऱ्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणि शेतकऱ्यांसाठी हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.